संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्ती घेतल्यानंतरही कार्य सुरूच ठेवणार, मोहन भागवत यांचं वक्तव्य. भाजप काँग्रेस युक्त झाली, हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल संपन्न झाली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू. जिल्हा परिषदेवर सत्ता कुणाची, उद्या लागणार निकाल. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप, तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा. नवी मुंबईत मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक, अपघात करणाऱ्या कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्यानं खळबळ. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक वाहनांचं नुकसान. भारत फ्रान्सकडून 114 राफेलची खरेदी करणार. P-8I टेहळणी विमान, तर नौदल शस्त्रांचीही खरेदी. अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी 7,84,678 कोटींची तरतूद. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.